येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका प्रशासनाने शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतूक सुलभ ठेवण्यासाठी जोरदार पावले उचललेली आहेत। आयुक्त डॉक्टर मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार आणि नाशिक रोड विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटवण्याची व्यापक मोहीम सुरू झाली आहे। सामान्य नागरिकांसाठी परिसर खुला व्हावा आणि रहदारीचे मार्ग मोकळे राहावेत या उद्देशाने नाशिक रोड परिसरातील फुटपाथ, मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटवण्याचे काम सातत्याने सुरू आहे। या कारवाई दरम्यान अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून कारवाई शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडत आहे। नागरिकांना पूर्वसूचना देऊन अतिक्रमण हटविण्यासाठी वेळ दिला जात आहे। कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविकांच्या गर्दीचा विचार करून प्रशासनाने ही मोहीम अधिक गतिमान केली आहे। सार्वजनिक जागा मोकळ्या राहाव्यात आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी स्वतःहून सहकार्य करावेत असे आवाहनही महानगरपालिकेने केले आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। येत्या काही दिवसांवरच नाशिकमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे आणि या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या आदेशानुसार आणि विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे काम चालू आहे। वेगवेगळ्या ठिकाणाहून अतिक्रमण हटवण्यात काही अधिकारी सहभागी देखील झाले आहेत आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी त्याचबरोबर सामान्य नागरिकांसाठी परिसर खुला व्हावा यासाठी अतिक्रमण हटवण्याचे काम चालू आहे। तर आपल्यासोबत विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन मॅडम आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की आतापर्यंत कोणकोणते अतिक्रमण काढवले आणि कोणकोणत्या परिसर खुला करण्यात आला आहे। नमस्कार, आज नाशिक रोडमध्ये जे काही अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे, बरोबर आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या नाशिक रोडमध्ये जे काही मुख्य रस्ते आहेत, कारण स्टेशन जवळ आहे, त्यामुळे नागरिकांची सोय व्हावी, रस्ते मोकळे व्हावेत म्हणून आपण ही रूटीन कारवाई सुरू ठेवणार आहोत आणि इथून पुढे ती कारवाई चालू राहील। आपल्या नाशिक रोडच्या आजूबाजू जे काही मुख्य रस्ते आहेत ते मोकळे करण्याचे कार्यक्रम आम्ही अगोदर हाती घेतला आहे। जसे जसे आदेश येतील तसे तसे आपण रस्ते मोकळे करून घेण्याचे उपक्रम राबवणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।